नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही म्हणत असताना की डोंगर चढून फिरायला आलात काय? नाही हो, आम्ही तर रोज डोंगरावर असतो, पण आज आम्ही सर्वजण चाललो होतो श्री क्षेत्र गणिनाथगड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांची पायवारी करायला। पुढे गेल्यावरती आला मुंजाबा। सर्वप्रथम आम्ही मुंजाबाला वाट लावली, मग प्रसाद मानला। नंतर माझा मित्र जोपर्यंत दर्शन घेतोय तोपर्यंत तुम्ही आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला तर विसरू नका। मराठी माणसाला सपोर्ट करीत राहा। त्या मित्रांनी आम्ही घेतले दर्शन आणि निघालो पुढे निघालो तर पाहिलं तर सर्वच गावचे माणसं चालले होते पायवारी करायला। मला तर विश्वासच बसेना, इतके माणसं पायवारी करायला चालले होते। मग तिथे पुढे गेल्यावरती ते माणसं म्हटले की ते बाबांचा घोडा पडला होता आणि त्या घोड्याच्या गुडघ्याची जी वाटी आहे ती छापली होती तशीच गुडघ्यासारखी। मग मित्राला म्हणलं काढ धुवून, मित्रांनी काढले धुवून। म्हटलं आता इथेच आपण जेवण करू। पाणी तर जेवण करायला बसलो सर्वजण। सर्वांनी वेगवेगळ्या भाज्या आणल्या होत्या, सर्वांनी शेअर केल्या भाज्या एकमेकांना। मग पुढे गेल्यावरती बाबाच्या हाताने कोरलेली विहीर होती ती पाहिली। म्हणतात की त्या विहिरीला खूपच पाणी, उन्हाळा पावसाळा कधी बी पाणी असतं। नंतर फायनली पोहोचलो गडावरती। सर्वप्रथम प्रसाद घेतला व बाबांच्या पाया पडायला गेलो। बाबांच्या पाया पडलो। पाया पडल्यानंतर बाबांच्या पालखीच्याही देखील पाया पडलो। पाया पडल्यानंतर म्हटलं आपल्या मित्रांना बाबांच्या जवळून एक शूट घेऊन दाखवा। त्याच्यानंतर मग मी एक बाबांचा शूट घेतला। त्याच्यानंतर मग आम्ही विठ्ठल महाराजांच्या पाया पडलो, जे की बाबांच्या गादीवर बसलेले आहेत। मग सर्व देवांच्या पाया पडलो। सर्व देवांच्या पाया पडल्यावरती मग गेलो फिरायला। तर पब्लिक तुम्ही नक्की सांगा, इथे कधी आलेला आहात का? गणिनाथ गडावरती आला असताल तर कमेंटमध्ये सांगा। मग इथे फिरलो, तिथे सर्वांनी खायला घेतले। नंतर म्हटलं मित्रांना आता गडावर आलो तर बिन प्रसादाचं जायचं नाही, प्रसाद केल्याशिवाय घरी जायचं नाही। खूप गर्दी होती, पण लाईनमध्ये लागून घेतला आम्ही प्रसाद घेतल्यावरती बसलो जेवण करायला। खूपच छान होतं ते, इतकं भारी लागत होतं की ज्याची काही सांगता येऊ शकत नाही गोडी। मग घरी जाताना खूप गरम राहिलं होती, तर म्हटलं आता फोन घरी जाऊ। मग काय मारल्या सर्वांनी आम्ही उड्या। भेटूत आपण नवीन ब्लॉगमध्ये। एक तू हूँ मैं हूँ और सी साइड पे पानी का शोर, आजा मेरी बाहों में गर्ल।